पुण्यातील कोथरूड येथील घटना काही दिवसांपासून चर्चेत आहे। 3 मुलींवर अत्याचार, लेस्बियन ठरवल्याचे आरोप या पोलिसांवर त्यांनी लावले। नेमकं त्या रात्री घडलं तरी काय, याकडे सर्वांचे लक्ष असून काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या घटनेची शॉकिंग इनसाइड स्टोरी। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची रविवारची सकाळ उजडली ते एका धक्कादायक बातमीने। 3 मुलींनी आरोप केला कोथरूड पोलिसांवर की आम्हाला यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, आम्हाला लेस्बियन ठरवलं आणि आमच्या अंतर्वस्त्रांची आमच्या रूममध्ये येऊन चौकशी केली। हे प्रकरण नक्की काय आहे, या मुलींनी कुणाला मदत केली म्हणून या सगळ्या चौकशीच्या फेरीत आढळल्या। यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस स्टेशनचे पोलीससुद्धा आहेत, कोथरूडचे पोलीस आहेत, राजकीय नेते आहेत आणि पुण्याचे पोलीस कमिशनरसुद्धा आहेत। नमस्कार, मी अभिजित लोकशिवाय मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आणि आजची स्टोरी आहे पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात गाजणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून आंदोलन होणाऱ्या घटनेची। आणि या घटनेच्या संपूर्ण डिटेल्स आहेत या पोलिसांच्या जनरल डायरी रिपोर्टमध्ये। सुरुवात करूयात, ही घटना नक्की काय आहे। रविवारचा सकाळ उजडली, 3 मुलींचा त्यापैकी एका मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये पुण्यातल्या कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। आणि हे आरोप काय होते तर जातीवाचक शिवीगाळ केली, दुसऱ्याकडे होतं की आम्हाला CCTV नसणाऱ्या एका रूममध्ये कोथरूड पोलीस स्टेशनच्या बसवण्यात आलं, तिथं आमची चौकशी करण्यात आली आणि तिसरा जो आरोप होता अत्यंत गंभीर होता तो म्हणजे आम्हाला लेस्बियन ठरवण्यात आलं। पोलिसांनी पुढे काय काय नक्की म्हटलेलं आहे, या मुलींनी नक्की काय काय आरोप केलेले आहेत हे सगळं आपल्याला पाहायचंच आहे। यामध्ये राजकीय नेत्यांची एंट्री कशी झाली, त्यांनी नक्की काय आरोप केलेत हे सुद्धा समोर येणार आहे। मात्र ही घटना आणि या मुली चौकशीच्या फेरीत का अडकले, मिसिंग झालेली ती महिला नक्की कोण आहे, ती कुठली आहे आणि तिने का आपल्या नवऱ्याचं आणि सासऱ्याचं घर सोडून ती पुण्यामध्ये आले, या सगळ्यांचे डिटेल माझ्याकडे आहेत। त्याची सुरुवात करतो 19 जुलैच्या दिवसापासून, कारण ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। 19 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरचा सातारा पोलीस ठाणं, या पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार येते। ती तक्रार असते की 19 तारखेला सकाळी 10 वाजताच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला न सांगता माझी पत्नी परत निघून गेली। म्हणजे ही नक्की कुठं निघून गेली या संदर्भातली ही तक्रार असते। आणि या तपासाचा जो सगळा या मिसिंगचा जो तक्रार होती, जो तपास होता तो पोलीस हवालदार सोनूने यांच्याकडे होता। मिसिंग महिला मिळून येण्यासाठी म्हणजे अर्थात ज्या महिलेच्या पतीने ही FIR दिली होती त्या पतीच्या तक्रारीनुसार ती महिला शोधण्यासाठी या सोनूनेंनी बिनतारी रिपोर्ट सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवला। मान्य म्हणजे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून CDR आणि लोकेशनसुद्धा मिळवलं। 24 तारीख उजडती, 24 तारखेला मिसिंग महिलेची कंप्लेंट किंवा तिचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पुण्यात पोहोचतात। ते येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ते जातात आणि मिसिंग महिलेचा शोध घेण्यासाठी ते पुढे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला जातात आणि या ठिकाणी महिलेचा शोध घेतात। मात्र ही जी हरवलेली महिला असती, जसं पतीने रिपोर्ट दिला त्यानुसार, ती काही या ठिकाणी त्यांना मिळून येत नाही। पुढे पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे या संदर्भातला रिपोर्ट सादर होतो। मिसिंग तपासात जे सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत यांनी या पुढचा तपास सुरू करतात आणि त्यानंतर या सगळ्या जे कागदपत्र किंवा जे काही या रिपोर्ट्समध्ये किंवा या तपासात जे काही कागदपत्र आहेत ते सगळे ते सादर करतात आणि ते सादर केल्यानंतर त्यांना संभाजीनगरचे जे गुन्हे शाखेचं पथक आहे ते तपास अधिकारी या नात्याने पुणे येथे जाण्याच्या संदर्भात त्यांना आदेश येतात। पुढे ते पुण्याला येतात। 1/8/2025 म्हणजे 1 ऑगस्ट रोजी ते पुण्यात येतात आणि जी महिला मिसिंग झालेली आहे तिचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस ठाणे येथे रवाना होतात। पुढे पोलिसांची म्हणजे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्या महिलेचा CDR तपासला जातो आणि यामध्ये एका इसमाची एंट्री होते। त्या इसमाचं नाव होतं शरद शळकंदे। यांच्याकडे हा सगळा तपास केला जातो। तो तपास ज्यावेळेस केला जातो त्यांचा सविस्तर जबाब घेतला जातो आणि त्यावेळेस जे आरोप करणारे ह्या मुली आहेत त्यातील एका मुलीची एंट्री होते। शळकंदे यांच्या जबाबात त्या मुलीचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकणार नाही आहेत, कारण त्या ज्या मुलीने आहे तिची आयडेंटिटी समोर आणायचं नाही असं सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे। तो एक इथिक्ससुद्धा आहे। या मुलीची ज्यावेळेस एंट्री होते त्यावेळेस
ही मुलगी ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी हे जे पथक आहे छत्रपती संभाजीनगरवरून आलेलं आणि पुण्याचं त्या ठिकाणी जातं ते असतं धनेश्वर विद्यालय धानोरी या ठिकाणी ही सदर मुलगी असल्याचं समजतं आणि पोलिसांचं पथक आहे ते त्या ठिकाणी जातं आणि तिथं जाऊन सविस्तर या मुलीची चौकशी केली जाते। सविस्तर जबाब ज्यावेळेस ती मुलगी नोंदवते त्यावेळेस तिच्या जबाबातून समोर येतं आणखीन एक नाव श्वेता पाटीलचं। ह्या श्वेता पाटील हिनेच हा व्हिडिओ केलेला होता आणि ही सगळी घटना आहे ती तिनेच समोर आणलेली होती। ही तपास करणारी मुलगी काय सांगते धनेश्वर धानोरीची धनेश्वर विद्यालयातली ती सांगते की श्वेता पाटील हिच्यामुळे आम्ही या जी मिसिंग जी मुलगी आहे तिच्या संपर्कात आलो आणि संपर्कात आल्यानंतर पुढे जी सगळ्या जी घटना आहे ती सांगण्यात येते की आता जी मुलगी जी कुठे आहे ती मला माहीत आहे। ती कोथरूड येथे आणखी एका जी हिची मैत्रीण आहे जी पोलिसांनी पहिल्यांदा तपास केला तिची जी मैत्रीण आहे तिच्या रूमवर ही मिसिंग झालेली मुलगी आहे असं ती सांगते आणि मला ती खोली माहीत आहे ज्या ठिकाणी ती रूम माहीत आहे ज्या ठिकाणी आम्ही वास्तव्यास होतो। या ठिकाणी दुसऱ्या मुलीची एंट्री होते म्हणजे या दोन मुली यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत अर्थात श्वेता पाटील आणि ह्या ज्या दोन मुली आहेत ज्या कोथरूडला राहतात। तर आता दुसऱ्या मुलीची एंट्री होते आणि हे जे पोलीस पथक आहे जे पहिल्या मुलीला तिचा जबाब घेऊन कोथरूड या ठिकाणी जाते तिच्या रूमवर। तिथं जसं हे जनरल डायरीमध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये पोलिसांनी सविस्तर घटनाक्रम जो सांगितला नाही त्यामध्ये दुसऱ्या मुलीची ज्यावेळेस एंट्री होते त्यावेळेस कोथरूड येथे जातात ते गादिया एस्टेट पौड रोड येथे तिथं जाऊन ज्या दोन मुली आहेत त्यांची चौकशी केली जाते आणि त्यानंतर कोथरूड पोलीस चौकशीसाठी या दोन मुलींना घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि यामध्ये ह्या ज्या जनरल डायरी जो उल्लेख केला आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की त्या स्वखुशीने त्या ठिकाणी जातात। आता पुढे पोलिसांनी ज्या जनरल डायरीमध्ये सगळा जो घटनाक्रम आहे तो सांगितलेला आहे जे आरोप केलेत त्याच्यानंतर पोलिसांचा नक्की म्हणणं काय आहे आणि घटना काय हे समोर येणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामध्ये ह्या ज्या दोन मुली ज्या आहेत ज्या कोथरूडमध्ये तपासाच्या आणल्या होत्या ते सांगतात की तिची मिसिंग जी मुलगी आहे ती आमच्यासोबत श्वेता पाटील हिच्यामुळे संपर्कात आली। ती थोडे दिवस या ठिकाणी राहायला होती। श्वेता पाटील हिच्या सांगण्यानुसार आता जी मिसिंग मुलगी आहे ती मुंढवा येथील वन स्टॉप सेंटर येथे आहे। तिचा या मुलींचा सविस्तर जबाब घेतला जातो आणि जे घर मालक होते जिथं राहतात या मुली त्यांच्या समक्ष त्यांना घरपोहोच सुरक्षित सोडलं जातं। इथपर्यंत हा एक भाग होतो या सगळ्या स्टोरीचा आणि ही जी चौकशीमध्ये म्हणजे कोथरूड पोलीस मुलींच्या घरी पोहोचले तिथून त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यानंतर घरी सोडलं। या सगळ्याच्या दरम्यान जे घडलं ते अत्यंत गंभीर आहे आणि मुलींनी जे काही या सगळ्यांच्या दरम्यान आरोप केलेत ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी ही जी मिसिंग मुलगी आहे ती कुठं सापडली तिने काय जबाब दिला हे पोलिसांनुसार आहे ते मी तुम्हाला सांगतो। आता मुंढव्याला ही जी मिसिंग मुलगी आहे ती असल्याचं समजतं। पोलीस मुंढव्यातल्या वन स्टॉप सेंटर या ठिकाणी जातात। तिथं या केसच्या संदर्भात सगळे रिपोर्ट्स तिथल्या संबंधित व्यक्तीला देतात। त्यानुसार ती जी मुलगी आहे ती त्या ठिकाणी आढळून येते आणि ती जबाब देते। तिचा जबाब काय असतो हा अत्यंत धक्कादायक आहे। माझा पती याचं शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मी माझं पुढील करिअर बनवण्याकरता पुणे शहरात माझ्या मर्जीने स्वखुशीने आली आहे। कोणास काही एक न सांगता निघून आली आहे। त्यामुळे मला पुढे परत ना माझ्या पतीकडे जायचंय ना माझ्या आई वडिलांकडे जायचंय। त्यामुळे ही आणि सज्ञान मुलगी आहे त्यामुळे तिचा हा जबाब आहे तो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। त्यामुळे हिचा सविस्तर जबाब पोलीस नोंदवतात त्यावर तिचा सही घेतात अंगठा घेतात आणि पुढं जे काही हा सगळा तपास आहे तो फाईल करण्याची तजवीज करतात। आता हा सगळा घटनाक्रम आहे तो पोलिसांनी सांगितलाय खरा मात्र यामध्ये जसं मी सांगितलं तसं कोथरूडमध्ये दोन मुलींना चौकशी पोलीस जातात। दोन मुलींची चौकशी करायला आणतात आणि त्या ज्या मुली आहेत त्या अत्यंत गंभीर आरोप कोथरूड पोलिसांवर करतात। यामध्ये कोथरूड पोलिसांची त्यांनी नावं घेतलेली आहेत। त्यांचे आरोप सुद्धा अत्यंत धक्कादायक आहेत। त्या मुली काय सांगतात की कुठलीही आम्हाला नोटीस बजावण्यात येत नाही। कोथरूड पोलीस आमच्या घरी येतात
चौकशी करतात आणि चौकशी करताना तुम्ही इथं मुली मुलीच राहतात का, तुमच्या दोघींचे स्कार्फ सेम आहेत, म्हणजे तुम्ही लेस्बियन आहात का, तुमचे संबंध इतर किती मुलांसोबत आहेत, यासारखे गंभीर आरोप या मुलींनी केले। त्यासोबतच तुम्ही एका विशिष्ट जातीच्या आहात आणि त्या जातीच्या असल्यामुळे तुम्ही असे वागणारच, ही जातीवाचक शिवीगाळ आहे ती या मुलींना केली जाते। तिथून या मुली ज्या आहेत त्या कोथरूड पोलीस स्टेशनला आणल्या जातात आणि त्या मुलींचा जसा आरोप आहे की 5 तास कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावर जिथं CCTV नाही अशा ठिकाणी त्यांची चौकशी केली जाते, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जाते, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं जातं। ज्या महिला पोलीस अधिकारी होत्या त्यांनी त्यांच्या पोटात लाथाबुक्क्या मारल्या आणि त्यानंतर 5 तासानंतर आम्हाला सोडण्यात आलं। याची कुठलीही आम्हाला नोटीस दिलेली नव्हती। पुढे 1 तारखेला हे सगळं प्रकरण होतं, पुढे 2 तारीख आणि रविवारची सकाळ ज्यावेळेस उजळती त्यावेळेस या मुली या असं ठरवतात की आम्हाला कोथरूड पोलीस स्टेशनच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हा नोंद करायचा आहे। FIR आम्हाला दाखल करायची, कुठलीही FIR घेतली जात नाही, आम्हाला 3-4 दिवस द्या, आम्ही अंतर्गत चौकशी करतो आणि त्यानंतर FIR नोंदवतो असं या मुलींना कोथरूड पोलिसांकडनं सांगण्यात येतं। पुढं या मुली त्यांच्यासोबत काही सामाजिक कार्यकर्त्या या पुण्यातील आयुक्तांकडे जायचा प्रयत्न करतात। पुण्यातल्या कमिशनर ऑफिसवर रविवारी सकाळी 10 वाजता ह्या सगळ्या मुली पोहोचतात। त्यांच्यासोबत असतात ते काही राजकीय नेते, वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांच्यासोबत असतात, काही सामाजिक कार्यकर्ते असतात। या मुलींचं एकच म्हणणं होतं की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, त्या विरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमधल्या जे काही तपास अधिकारी होते त्यांच्या विरोधात आम्हाला गुन्हा नोंद करायचा आहे ॲट्रॉसिटी अंतर्गत, कारण आम्हाला तिथं जातीयवाचक शिवीगाळ करण्यात आली। यांची FIR घेतली जात नाही। पुढे याला राजकीय रंग येत जातो। राजकीय रंग असा येतो कारण रविवारी सकाळी ज्यावेळेस पहिल्या मुलीचा व्हिडिओ येतो, हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होतो। त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं पहिलं ट्विट येतं, तर ते ट्विट अत्यंत महत्त्वाचं आहे। राजकीय एंट्री कशी होती ते पहा, कारण सुप्रिया सुळेंचं पहिलं ट्विट यामध्ये येतं आणि त्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की पुण्यातील कोथरूड येथे पोलिसांनी 3 मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। याबाबतचा माहिती देणारा एक व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर प्राप्त झालाय। जर हे खरं असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, एकंदर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री, पुणे सिटी पोलीस आणि CMOला ते टॅग केलेलं असतं हे ट्विट। त्यानंतर एंट्री होते रोहित पवारांची। रोहित पवार काय म्हणतात, पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 युवतींना जातीवाचक आणि अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केल्याचं सांगणारा एक व्हिडिओ मला सोशल मीडियावर मिळाला। या व्हिडिओमध्ये सांगितलेली परिस्थिती जर खरं असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। गृहमंत्री महोदयाने या घटनेबाबत सत्य समजून घेऊन आणि सत्य असेल तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी। देवेंद्र फडणवीसांना टॅग केलेला असतो हा व्हिडिओ। यानंतर राजकीय एंट्री होते। राजकीय नेत्यांनी याचा आवाज उठवल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते त्या ठिकाणी येतात। संध्याकाळपर्यंत या मुली माध्यमांसमोर वारंवार सांगत असतात की आपल्याबाबत काय झालंय, आपल्याला कशा पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर रविवारी रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे कमिशनर ऑफिसमध्ये येतात, पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात येतात, सगळी माहिती या मुलींकडून समजून घेतात आणि पोलीस उपायुक्तांना या घटनेबद्दल जाब विचारतात आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि या मुलींचा FIR नोंदवून घ्यावा असं ते सांगतात। मात्र कुठलाही FIR नोंद केला जात नाही। त्यानंतर एंट्री होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची। प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की पुण्याच्या पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडा आणि जोपर्यंत FIR नोंद करत नाहीत तोपर्यंत आयुक्तालय सोडायचं नाही। हा आदेश दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर काय करतात तर पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन करतात आणि फोन करून FIR तुम्ही का घेत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आधी FIR नोंद करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही चौकशी करा। पण तरी देखील FIR नोंद होत नाही। रात्री 11:15च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात येतात, तरी देखील दखल घेतली जात नाही।
हा सगळा प्रकार समोर येत असताना अजून एक धक्कादायक बाब यामध्ये समोर येते। कारण या मुलींनी हा सगळा प्रकार सांगत असताना पोलिसांना वारंवार विनंत्या करून आमची तक्रार घ्या, आंदोलन करून दिवसभर या मुली त्या ठिकाणी थांबतात, मात्र त्यांची कुठलीही FIR त्या ठिकाणी घेतली जात नाही। पुढे एंट्री होते महिला आयोगाची, कारण महिला आयोगाला यापैकी एक मुलगी तक्रार करते आणि तो तक्रार अर्ज महिला आयोगाला प्राप्त होतो। त्यानंतर महिला आयोगाचं ऑफिशियल स्टेटमेंट येतं। छत्रपती संभाजीनगर येथील एका मिसिंग महिलेचा तपास सुरू असताना पोलीस काही जणांना चौकशीसाठी बोलवले होते। सदर चौकशी दरम्यान महिलांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली, जातीवाचक शेरेबाजी करण्यात आली असं आयोगाला या तक्रारीतून प्राप्त झालेलं आहे। तक्रारदार महिलांचे म्हणणे ऐकून निष्पक्ष चौकशी करावी अशा सूचना आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना दिल्या आहे आणि या संदर्भातला अहवाल सादर करण्याचा निर्देश दिलेला आहे। आता यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी मिसिंग मुलगी होती, जी छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला आली होती, तिचे सासरे हे माजी पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी होते। त्यांनी या सगळ्या घटनेच्या संदर्भात पोलिसांवर दबाव आणला का आणि ते स्वतः चौकशीला या ठिकाणी होते असं या मुलींचं म्हणणं आहे। म्हणजे असा अधिकारी चौकशीला येऊ शकतो का, पहिला प्रश्न। आणि काही प्रश्न यामध्ये अजून उपस्थित केलेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी। त्यांनी जवळपास 7 प्रश्न उपस्थित केलेत आणि ते प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये एवढा प्रचंड रोष असताना देखील पोलिसांनी FIR का नोंदवली नाही, पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, छत्रपती संभाजीनगर येथील OBC समाजातील ती पीडित युवती कोण, त्यानंतर या प्रकरणात संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण, त्यांचा पोलिसांवर दबाव होता का, या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याने पोलिसांना फोन केला, यामध्ये ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की यामध्ये राजकीय हितसंबंध काय आहेत, पोलिसांवर खरंच दबाव आहे का। पुढचा प्रश्न त्यांनी असा विचारलाय, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का, जसं पोलिसांनीच्या जनरल डायरीमध्ये सगळं ते आलेलंच आहे। त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की कोथरूडला 3 युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेलं, अर्थात धानोरीची जी मुलगी जी सगळ्यात सुरुवातीला तिला पोलिसांनी चौकशीसाठी जबाबासाठी ताब्यात घेतलं होतं, एकीला कामाच्या ठिकाणावरून घेतलं, त्यानंतर पोलिसांकडे तसा सर्च वॉरंट होता का, चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबत संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलीस दलात कार्यरत नसलेली व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या, पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत, या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत का, कुणाशी त्यांची मैत्री आहे का, त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे, या 3 युवतींना जीवे मारण्याची धमकी कुणी दिली आणि का दिली, हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि शेवटी जाताना यामध्ये या मुलींनी जे आरोप केलेत ते आहेत तसेच मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण जे आरोप आहेत ते अत्यंत म्हणजे चीड आणणारे आरोप आहेत। कारण आपण अशा समाजात वावरतोय की जिथे जातीला थारा देत नाही, महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो आणि त्या महाराष्ट्रात 3 मुलींना ज्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पुण्यासारख्या शहरात काम करतात, सरकार त्यांना लाडकी बहीण संबोधतं आणि अजूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली जाते। आपण अशा समाजात राहतोय, खरं तर हा अत्यंत गंभीर आहे। मी हे सगळे आरोप वाचून दाखवताना उल्लेख करणार नाहीये तो फक्त जातीवाचक शिवीगाळीचा, कारण तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। तू या जातीचा आहेस म्हणून अशी वागतेस का, तुम्ही रांडा आहात, हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। खरं तर हे सगळं कॅमेऱ्यासमोर बोलणं उचित ठरणार नाही, पण हे जर बोललं नाही तर समाजाचे डोळे उघडण्यासाठी हे बोलावं लागणार आहे, कारण हे अत्यंत गंभीर आहे आणि ते पुण्यासारख्या शहरात होतंय। कोथरूडच्या PSI प्रेमा पाटील आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे तसेच PSI अमोल कामटे यांनी हे गंभीर स्वरूपाची जे शेरेबाजी ती केल्याचा आरोप त्या मुलींनी केला आहे। पुढे त्यांना असं धमकावलं जातं, तुम्ही या जातीचे असतात, तुमच्या रूमवर मुलं येतात, त्या सगळ्यांसोबत तुम्ही झोपत असाल, तुम्हाला मायबापाने टाकून दिलंय, उलट उत्तर देतात, हा तुझा ॲटिट्यूड आहे का, एक दिवस कुणाचा तरी मर्डर करेल, तुझा हा ॲटिट्यूड आहे तो एक दिवस कुणाचा तरी मर्डर करेल, तू नीट जगूच शकणार नाहीस, तू असंच मरशील, तुला करिअरमध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही,
करिअर बर्बाद होईल, म्हणजे करिअर बर्बाद होईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, तुम्ही या जातीचे आहात, तुम्ही असेच असतात, सगळ्या मुलाबरोबर तुम्ही झोपतात, काही अत्यंत खालच्या पद्धतीचे जे आरोप आहेत, जे शेरेबाजी आहे ती या पोलिसांनी केलेली आणि हे आरोप आहेत त्या मुलींनी केलेले आहेत. पुढे बघा, हे अत्यंत म्हणजे चीड येण्यासारखं वक्तव्य आहे जे या मुलींपैकी एकीला ऐकवलेलं आहे. तुम्हा मुलींचे स्कार्फ सारखे आहेत म्हणजे तुम्ही समलिंगी आहात का, तुम्ही लेस्बियन आहात का, असं त्यांना ऐकवलं जातं. या मुलींना लाथाबुक्क्यांनी मारलं जातं. त्यांच्या मोबाईलमधील फोटो पाहून मोठ्याने व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचून गलिच्छ शब्दांमध्ये कमेंट केल्या जातात. या मुलींचा कसलाही गुन्हा नसताना हा सगळा प्रकार घडलाय. ॲट्रॉसिटीच्या खाली FIR नोंदवून घ्या असं वारंवार सांगितलं जातं, मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांची नोंद घेतली जात नाही, FIR घेतली जात नाही. उलट पोलिसांनी काय त्या FIR न घेण्यासंदर्भात काय सांगितलंय त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत. कोथरूड पोलीसचे म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप नारायण देशमाने यांनी जे पत्र दिले त्यात असं लिहिलं आहे की जो तक्रार अर्ज किंवा अर्जानुसार तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्यायसंहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचं दिसून येत आहे. याचा अर्थ तुमचा FIR आम्ही घेणार नाही असं स्पष्टपणे या देशमाने यांनी दिलेल्या या सगळ्या पत्रात आहे. त्यामुळे काल झालेली घटना ही अत्यंत संतापजनक असताना या मुलींचा FIR घेतला जात नाही. 3 दिवसानंतर मुली आयुक्तालयात जातात, काही होत नाही. रात्री 3 वाजेपर्यंत मुली त्या ठिकाणी आंदोलन करत असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, राजकीय हस्तक्षेप होतो. पण या सगळ्यामध्ये आता एक प्रश्न उपस्थित होतो. तो प्रश्न असा की तो तपास अधिकारी नसताना जो रिटायर पोलीस ऑफिसर आहे किंवा जो संबंधित व्यक्ती आहे तो नक्की कोण आहे, त्याचा पोलिसांवर दबाव होता का, आणि कुठल्या राजकीय नेत्याचा या सगळ्या संदर्भात कनेक्शन आहे, कुठल्या राजकीय नेत्याचा फोन आहे, हे सगळं समोर येईलच. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात, कारण या मुलींच्या बाबत घडलेली घटना ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर त्या प्रत्येक त्याच्या छोट्या छोट्या अपडेटवर आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.